सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी तसेच त्यांचे पालक यांना मी सांगू इच्छितो की पाहता पाहता येता 10वीचं 9वीचं 8वीचं वर्ष संपत आलेलं आहे. एकंदरीत वर्षभरामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्याची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं स्वप्नच आहे आमचं की आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवलाच पाहिजे. 20 पैकी 20, 80 पैकी 80, 50 पैकी 50 गुण त्याला मिळालेच पाहिजेत आणि तो आपल्या वर्गामध्ये क्रमांक 1 वर असला पाहिजे. स्वप्न तर आहे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्नही करतो. वर्षभर छान तयारी करून घेतलेली आहे. लेखन, पाठांतर, परीक्षा, पेपर चेकिंग इत्यादी माध्यमाने आणि मनस्वी आनंदही होतोय. बरेचशा विद्यार्थ्यांना शाळेतील प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षेमध्ये आउट ऑफपर्यंत मार्क्सही मिळालेले आहेत आणि एन केन माध्यमाने आमचा विद्यार्थी हा वर्गात क्रमांक 1 वर आहे. आणि आज मी खरंच सौभाग्यवान समजतो स्वतःला की अशा सुज्ञ पालकांनी आपल्या पाल्याला संस्कृत विषयात आउट ऑफ मार्क्स मिळावेत यासाठी ती जबाबदारी आमच्याकडे सोपवली आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. सलग 3 वर्ष राहून जर एखाद्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत नसतील तर आम्ही प्रत्येक एका कमी गुणाला 1000 रुपये वापस देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे 97 मार्क्स मिळवले तर 1000 रुपये परत, 96 मार्क मिळाले तर 2000 रुपये परत, अशा पद्धतीने 3000, 4000 वगैरे असे रुपये आम्ही परत देण्याचं ठरवलेलं आहे. परंतु ती वेळ येणारच नाही आणि आम्ही येऊ देणार नाही. एन केन माध्यमाने प्रयत्न करून विद्यार्थ्याला आउटपर्यंतच पोहोचवणार. तर आज 17 फेब्रुवारी 2024 इयत्ता 9वीचा वार्षिक पेपर आज आम्ही ठेवलेला आहे. द्वितीय सत्रांत परीक्षा ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 10वीचा पेपर आम्ही उद्या 18 तारखेला रविवारी ठेवलेला आहे. आवर्जून विद्यार्थ्यांनी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि 10वीचा बोर्डाचा पेपर 11 मार्चला आहे. त्या दृष्टिकोनातून 7 मार्च, 8, 9, 10 हे 4 दिवस आम्ही विद्यार्थ्यांना 3-3 तास शिकवण्याचं काम करणार आहोत. म्हणजे वर्षभर जे काही केलेलं आहे त्याचं पुनरावलोकन सारांश रूपाने आम्ही कथन करणार आहोत. आणि 11 मार्चच्या पेपरच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना खूप तो पेपर सोपा गेला पाहिजे यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर निश्चितपणे आम्ही तर प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेतच, परंतु कोरोनाच्या वातावरणामुळं खरंच खूप बिकट परिस्थिती झालेली आहे. असे विद्यार्थी अनेक पाहतोत आम्ही की त्यांना नीट व्यवस्थित वाचन करता येत नाही, लिखाण करता येत नाही. तर त्याही विद्यार्थ्यांच्या पालकांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे आमच्या शिकवण्यामुळे तसे तर तुमचे पाल्य हुशार आहेतच, आमचा थोडाफार प्रयत्न आहे, तरीसुद्धा आमच्या शिकवण्यामुळे जर खरंच आपला पाल्य खूप खुश असेल, आनंदी असेल आणि गुणवंत, ज्ञानवंत बनलेला असेल, जास्त मार्क्स मिळवणारा बनलेला असेल तर ही माहिती आपण इतरांना सांगावी ही मी नम्र विनंती करतो. कारण आज जवळपास तब्बल 17 ते 18 वर्षापासून आम्ही संस्कृत विषय शिकविण्याचं काम करतो. अनेक विद्यार्थी आमच्या हाताखालून शिकून गेलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत, अनेक चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत सुद्धा आहेत. तर आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो आणि आज जे काही आहोत ते आम्ही आमच्या प्रामाणिक कर्तव्यामुळे आहोत. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही जो काही प्रामाणिकतेनं अध्यापनाचं कार्य करतो, न्याय देतो, त्याचं हे फळ आहे असं आम्ही मानतो. तर धन्यवाद. या ठिकाणी थांबतो.